पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहे। आता 19 जिल्हे 150 कोटी रुपये आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लक्ष द्या। आजपासून तुमच्या खात्यात 17,000 रुपये जमा होणार आहेत। होय, पीक विमा प्लस नमो शेतकरी योजना दोन्हीचे पैसे एकत्र। पण हे पैसे सगळ्यांना मिळणार आहेत का, की फक्त काही जिल्ह्यांनाच? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे आलेत का अजून? जर तुम्ही अजूनही मोबाईल हातात घेऊन बॅलेन्स चेक करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी योजना या दोन योजनांचा लाभ एकत्र देण्यास सुरुवात झाली आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3200 कोटी रुपये जमा होणार आहेत। यांमध्ये 15,000 रुपये पीक विमा, 2,000 रुपये नमो शेतकरी योजना, एकूण 17,000 रुपये। आता सगळ्यात मोठा प्रश्न, मला पैसे मिळाले का? तर लक्षात ठेवा, हे पैसे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे, त्याने 2022 ते 2025 दरम्यान पीक विमा भरलेला आहे। जर तुम्हाला नुकतेच पीएम किसानचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे। हे पैसे कसे येणार? डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात। याला म्हणतात DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। म्हणजे कोणतीही एजंटची गरज नाही, कोणताही फॉर्म भरायची गरज नाही, पैसे थेट खात्यात। सरकारने हे पैसे एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। पहिला टप्पा सकाळी 10 ते 2, दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7, तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 12। म्हणजे पूर्ण दिवसामध्ये 12 तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत। म्हणजे कोणालाही सकाळी, कोणालाही दुपारी, तर कोणालाही रात्री पैसे येऊ शकतात। सरकारने काही बँकांना प्राधान्य दिले आहे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, जिल्हा सहकारी बँक या बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची अट, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेले शेतकरी का? कारण हे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात। सरकारने ठरवलं आहे अधिक गरजू लोकांना मदत। मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। कर्जमाफी 2 लाख, पीएम किसान 2,000 रुपये, नमो योजना 2,000 रुपये, पीक विमा 15,000 रुपये। म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे। अनेक शेतकरी विचारत होते पैसे अजून का आले नाहीत। याचं कारण बँक सर्व्हर डाऊन, विशेषतः SBI, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक यामुळे पैसे वेळेवर जमा होऊ शकले नाहीत। पण आता सर्व समस्या सोडवण्यात आल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार? तर नांदेड जिल्हा, अर्धापूर, भोकर, देगलूर, हदगाव, नागपूर जिल्हा, हिंगणा, कामठी, काटोल, सावनेर, परभणी जिल्हा, गंगाखेड, जिंतूर, शेलो, बीड जिल्हा, आष्टी, पाटोदा, माजलगाव, बुलढाणा जिल्हा, खामगाव, चिखली, मलकापूर, भंडारा जिल्हा, भंडारा, तुमसर, साकोली, लातूर जिल्हा, निलंगा, चाकूर, देवणी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा वितरण। जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे, बँक खाते सक्रिय असणं आवश्यक आहे, फार्मर ID वैध असणं आवश्यक आहे। काही शेतकरी काय करतात, खोटे कागदपत्र, डुप्लिकेट फार्मर ID अशा लोकांना लाभ मिळणार नाही। बँक बॅलन्स चेक करा, SMS तपासा, बँकेत चौकशी करा। मित्रांनो, शेतकरी म्हणजे देशाचा कणा आहे। उन्हात काम करतो, पावसात मेहनत आणि तरी संघर्ष। आज सरकारकडून मिळणारे हे पैसे तुमच्या कष्टाचं फळ आहे। म्हणून शेतकरी बांधवांना घाबरू नका, संयम ठेवा, तुमचे पैसे येणारच आहेत। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, कारण माहितीचं सोनं करा आणि इतरांनाही मदत करा। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी, अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा। तर जय महाराष्ट्र।